नमस्कार मित्रांनो, मी मनोज भाकरे गुरुकुंज आयएस फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून सर्व स्पर्धा परीक्षेला अनुसरून सर्व विषयांची सुंदर अशी लेक्चर सिरीज सुरू केली की ज्यामध्ये आपण सामान्य विज्ञानाला स्टार्ट दिला आणि त्यात आपण प्रकाश हा टॉपिक पाहत होतो. बघा, जवळपास 5 टॉपिक प्रकाशाशी संबंधित झाला आहे. लास्ट लेक्चरमध्ये काय पाहिलं झालं आपण ते शॉर्टमध्ये पाहू आणि समोर चालू. लास्ट लेक्चरमध्ये आपण लेन्स पाहिला, भिंगाचे प्रकार पाहिले, भिंगाशी संबंधित अपवर्तनाचे नियम पाहिले. त्यानंतर इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स लेन्स पाहिले, म्हणजे अंतर्वक्र आणि बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने प्रतिमांची निर्मिती पाहिली. त्याच्यात आय थिंक साइन कन्व्हेन्शन वगैरे सुद्धा आपण लास्ट लेक्चरला पाहिले. आज सुद्धा एक जबरदस्त छान टॉपिक पाहणार आहे, डोळ्याशी संबंधित आहे. आपण आज पाहणार आहे दृष्टीदोष आणि त्या दृष्टीदोषाचा भिंगाचा उपयोग करून तो दृष्टीदोष आपण कसा दूर करू शकतो या गोष्टी आपण आज आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे आजचाही टॉपिक लेन्सशी संबंधितच आहे, ज्यामध्ये तुम्हाला जो पाहायचा आज लेन्स पाहायचा आहे, डोळ्याचा भिंग पाहायचा आहे. हा डोळा पाळला, परंतु हा तसा बायोलॉजीचा टॉपिक आहे, परंतु आज आपण हे बायोलॉजीशी संबंधित पाहणार नाही. तसा हा बायोलॉजीचा आपण स्वतंत्र पाहू, कारण हा स्वतः जवळपास 2 लेक्चरचा टॉपिक आहे. तर आज आपण डोळा, प्रकाश आणि लेन्स, बस एवढं काही पाहू. तर ठीक आहे, आपण जर नॉर्मली दृष्टीदोषी पाहतो म्हटलं पहिले थोडं शॉर्टमध्ये डोळा पाहणं गरजेचं ठरेल. तर डोळा जर बघतो म्हटलं तर आपण पाहतो की डोळा आणि प्रकाशाच्या अस्तित्वामुळेच डोळ्याला दृष्टीची संवेदना निर्माण होते. एकदम आपण सुरुवातीला पाहत होतो, बरोबर आहे. तर याच्यामध्ये दृष्टीची संवेदना निर्माण करण्याकरिता काही महत्त्वाचे जे कोणते भाग आहेत ते पाहू. जसं हा पारपटल आहे, हा तुमचा प्युपिल आहे, हा तुमचा लेन्स आहे, ह्या तुमच्या सिलियरी मसल्स आहे, ज्या मोस्ट इम्पॉर्टंट ठरेल तुमच्या अकोमोडेशन पॉवर ऑफ लेन्ससाठी. आणि हा एक अति महत्त्वाचा भाग आहे जो दृष्टीपटल किंवा त्याला आपण रॅटिना म्हणतो. हे महत्त्वाचे कॅरेक्टर आहे दृष्टी निर्मितीसाठी. ठीक आहे, पाहू कसं आहे. बघतो आपण की प्रकाश किरण येत आहे. बघा याच्यामध्ये कोण येत आहे, प्रकाश किरण आली तर प्रकाश किरणाचा जो पहिला संबंध आला तो या पारपटल किंवा कॉर्नियाशी आला ना. हा पारपटल म्हणलं, पारपटल किंवा इंग्लिशमध्ये म्हणलं कॉर्निया. ओके, हा पारपटल म्हणजे प्रकाश किरण याच्यातून आरपार जातो म्हणजे पारपटल जो तुमचा भाग आहे हा पारदर्शक डोळ्याचा भाग आहे. पारदर्शक भाग आहे की जो मॅक्झिमम प्रकाशाचे अपवर्तन घडवून आणतो. महत्वाचं. सोबत हा डोळ्यांचं प्रोटेक्शन सुद्धा करतोय. कचरा, धूळ किंवा बाकीच्या गोष्टी डोळ्यात जाण्यापासून रोखण्याचं काम सुद्धा हाच पारदर्शक भाग करता येईल, आपण पारपटल म्हणतो. एक इम्पॉर्टंट परीक्षेला MCQ साठी लक्षात घ्या, जो आपण नेत्रदान जे करतो, तर नेत्रदानामध्ये डोळ्याचा कोणता भाग दानात दिला जातो तर तो जो आहे तो कॉर्नियाचा आहे. MCQ साठी लक्षात घ्या, नेत्रदानामध्ये आपण कॉर्निया हाच भाग दान करतो. ओके ना, ठीक आहे, चालेल. तर हा एक पारदर्शक भाग आहे की जो प्रकाशाला डोळ्याच्या आतमध्ये आणतो. आता याच्या समोर जर गेलो तर तुम्हाला हा प्रकाश किरण कुठून जातो आहे, बुबुळ, की ज्याला तुम्ही म्हणता इरिज, जो असा गोलाकार भाग आहे. मग हा जो हा इरिज, त्याच्यावर तुमचा पारपटल दिसणार नाही, जो आउटर मोस्ट लेअर आहे. हा जो निळा शेडमध्ये दाखवला ही तुमची इरिज आहे किंवा बुबुळ आहे, जो वेगवेगळ्या रंगाचा असतो ना रे. कोणाचा काळा असतो, कोणाचा निळा असतो, कोणाचा हिरवा असतो, कोणाचा कबरा असतो, भुरका है ना, लाईक दॅट, वेगवेगळ्या रंगाचा असतो हा बुबुळ. आणि बुबुळच्या आतमध्ये जो भाग आहे तो हा मधातला, हा इम्पॉर्टंट आपल्यासाठी. हा जो बाहेर काढतोय याला आपण म्हणतो, काय म्हणता, प्युपिल. मराठीत बाहुली नाही, बाहुली अति महत्वाचा भाग आहे. लक्षात घ्या, हा बदलत्या व्यासाचे छोटे छिद्र आहे. ओके, छिद्र आहे, ठीक आहे, बदलत्या व्यासाची खरी गोष्ट. म्हणजे हा जो प्युपिल आहे हा छोटा मोठा होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिकल करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला घ्या आणि मित्राच्या डोळ्यावर लाईट मारा, एकदम हलका लाईट मारता,
तर तुम्हाला दिसून पडेल की हा ज्यावेळेस लाईट मारला तर प्युपिल थोडा मोठा झाला, जो एकदम मधातला जो भाग आहे तो थोडा मोठा झाला. जर लाईट बाजून केला तसा छोटा झाला. म्हणजे लक्षात घ्या, हा प्युपिल जो आहे हा प्रकाशाच्या संवेदनेला किंवा प्रकाशाच्या तीव्रतेला नियंत्रित करण्याचं काम करतो. प्रकाश जर जास्त असेल तर तो छोटा होईल, प्रकाश जर एकदम कमी असेल तर तो मोठा होईल. म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये किती प्रकाश टाकायचा आहे याला नियंत्रित करण्याचं काम कोण करतोय? तो प्युपिल करतोय, बाहुली. इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. हे बदलत्या व्यासाचे छिद्र आहे म्हणतोय. प्रकाशाच्या तीव्रतेचे नियंत्रण कोण करते? बाहुली करते. बाहुली करते. जसं प्रकाश जास्त असेल तर बाहुली आकुंचन पावते, आणि प्रकाश कमी असेल तर ही प्रसरण पावते. ओके ना? चालते. तर बाहुली जो आहे हे प्रकाशाला नियंत्रित करण्याचं काम करते, महत्वाचं आहे. प्रकाशाला नियंत्रित करण्याचं काम करते. तर मग आता बाहुलीतून प्रकाश निघाला तर मग समोर कुठे जात आहे? नेत्रभिंगामध्ये. तर तुम्ही आय लेन्स म्हणता, आणि याच्यासाठी तर टॉपिक पाहतोय, इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट तर मला सांगा की डोळ्यातला जो भिंग आहे तो नेमका कोणत्या प्रकारचा आहे? बहिर्वक्र आहे की अंतर्वक्र आहे? जर त्याचं स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्हाला दिसून पडते की हा आय लेन्स जो आहे हा बहिर्वक्र आहे, बहिर्वक्र भिंग आहे. हा बहिर्वक्र भिंग आहे. आता याच्यामध्येही खूप चांगली क्षमता आहे की जे आपल्या आर्टिफिशियल लेन्समध्ये आढळणार नाही, ती या नॅचरल लेन्समध्ये साठवेल. लक्षात घ्यायचं, आपल्या आय लेन्सला आपली फोकल लेंथ कमी जास्त करण्याची क्षमता आहे. त्यालाच तुम्ही अकोमोडेशन पॉवर ऑफ लेन्स किंवा आईज म्हणतात. समोर हा टॉपिक स्वतंत्र आपण पाहणार आहे. तिथं एक लक्षात घ्या, भिंगाला नेत्रभिंगाला आपले नाभीय अंतर कमी जास्त करण्याची क्षमता असते. अच्छा, म्हणजे डोळ्याचा जो भिंग आहे तो आपली फोकल लेंथ कमी जास्त करू शकते. ओके. आणि याचं सर्वात महत्वाचं जो काम आहे ते प्रकाश अपवर्तित किरणांना रॅटिनावर फोकस करणे. तर ज्यावेळेस ते प्रकाश किरण रेटिनावर फोकस होईल त्याच वेळेस ती प्रतिमा निर्माण होईल ना. खरी गोष्ट आहे. त्याचं इम्पॉर्टंट वर्क दिसत आहे. ही जी इथून येणारी अपवर्तित किरण आहे ते या रेटिनावर फोकस करण्याचं काम जे करतोय ते हे लेन्स करतोय, आय लेन्स करतोय. ओके ना? आता मला एक सांगा, हा बहिर्वक्र भिंग आहे, तर याची जी प्रतिमा असेल ती निश्चित कशी असेल? बहिर्वक्र भिंग आहे, आणि बहिर्वक्र भिंग नेहमी प्रतिमा जी निर्माण करते तो रियल अँड इन्व्हर्टेड. माहित आहे ना? वास्तविक व उलट प्रतिमा निर्माण करते. मग ठीक आहे, तुम्ही म्हणाल की वास्तविक तर करते पण उलट करते, तर माणूस मी उलटा कोण नाही दिसून राहिलो. तर लक्षात घ्या, इथून समोरची प्रोसेस ज्यावेळेस याच्यावर ही प्रतिमा निर्माण होते, इथून हे ऑप्टिक नर्वच्या सहाय्यानं ब्रेनकडे जाते. ब्रेनकडे जाते आणि ब्रेन त्याच्यावर अभ्यास करून त्या प्रतिमेला सरळ करते, आणि तुम्हाला मी सरळ दिसतो. राईट आहे? साधं सरळ बाब आहे. लक्षात घ्या, आय लेन्स मधून म्हणजे ही जी फोकस करते रेटिनावर, म्हणजे आय लेन्स कडून मग प्रकाश किरण कुठे गेला? रेटिनावर गेला. आय लेन्स कडून प्रकाश किरण गेला रेटिनावर. ते इम्पॉर्टंट आहे. बघा, हा एक सरळ वे आहे. प्रकाश किरण आला, पहिले पारपटलावर पडला, पारदर्शक आहे. इथून तो बुबुळात गेला, बुबुळातून तो प्युपिलमध्ये गेला, प्युपिलनं प्रकाश किरण कंट्रोल केला, तिथून तो आय लेन्सकडे गेला, आय लेन्सनं तो अपवर्तित केला, तिथून तो रॅटिनावर गेला. याचं स्क्रीनशॉट काढून घे. आता इथून अधिक मजेशीर बघा, रेटिना काय आहे? रेटिना एक संवेदनशील पटल आहे, एक लेअर आहे. प्रकाश संवेदनशील. ओके,
रेटिना ही एक प्रकाश संवेदनशील पटल आहे की याच्यामध्ये दोन प्रकारचे सेल तुम्हाला दिसतात, एक रॉड सेल आणि कोन सेल. या रेटिनावरच आहे, या रेटिनावर असेल. म्हणजे रेटिना जो बनलेला आहे हा टोटली रॉड सेल आणि कोन सेलला बनलेला असेल. ओके ना, रॉड सेल आणि कोन सेल. आता हा रॉड सेल वर्क का करतोय, जी प्रकाश किरण तुमच्या डोळ्यापर्यंत येत आहे त्या प्रकाश किरणातील प्रकाशाच्या तीव्रतेला संवेदनशील असतो. प्रकाशाच्या तीव्रतेला संवेदनशील असतो. तर कोन सेल जो आहे हा रंगाला संवेदनशील असतो. हा प्रकाशाच्या तीव्रतेला संवेदनशील असतो, तर तो रंगाला संवेदनशील असतो. आता मुद्दा पहा, आता हा एवढाच नाही तर प्लस मी अधिक म्हणतो, हा अंधुकतेला सुद्धा संवेदनशील असतो. परंतु हा अंधुकतेला संवेदनशील नसतो. म्हणजे कोन सेल जे आहे हे इम्पॉर्टंट आहे, हे मजेशीर आहे. कोन रॉड सेल जो आहे हा अंधुकतेला सुद्धा संवेदनशील असतो, पण कोन सेल हा अंधुकतेला संवेदनशील नसते. म्हणजे लक्षात घ्या, साधं आहे, थोडासा काळोख पडलेला आहे, फील करा, थोडासा काळोख पडलेला आहे आणि त्या काळोखामध्ये तुम्ही ती वस्तू, एखादी कोणची वस्तू पाहू शकता की इथं टेबल आहे, इथं खुर्ची आहे, तर पाहू शकतो आपण. थोडं काळोख्या प्रकाशात, थोडं अंधारात सुद्धा आपल्याला बऱ्याचशा वस्तू दिसतात खरं आहे. परंतु नेमकी ती कोणत्या रंगाची आहे ते नाही दिसत, ती वस्तू काळीच दिसते. याचं मागचं कारण काय आहे, तर रॉड सेल. लक्षात घ्या, रॉड सेलच्या अस्तित्वामुळे आपल्याला त्या अंधुक प्रकाशात सुद्धा किंवा अंधारात सुद्धा वस्तू दिसून पडते, पण ती कोणत्या रंगाची आहे हे नाही दिसून पडत, हे दिसून पडत नाही. तर मुद्दा लक्षात घ्या, साधं गोष्ट आहे. आता आणखी आपण एक गोष्ट म्हणतो, जर एखाद्या व्यक्तीच्या रेटिनावरच्या ज्या रॉड सेल आहे याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर, किंवा आपण बरेचशा वेळेस म्हणतो की एखाद्या व्यक्तीला रात आंधळेपणा झाला, नाईट ब्लाइंडनेस, एखाद्या व्यक्तीला रात आंधळेपणा झालेला, तर रात आंधळेपणा असण्यामागचं कारण काय, तर साधी गोष्ट, रात आंधळेपणा म्हणजे काय, तर त्याला असं अंधुक प्रकाशात बिलकुलच दिसत नाही, जे नॉर्मल माणसाला दिसते. तर न दिसण्यामागचं कारण काय, तर रॉड सेल त्याच्यात आहे, किंवा मग त्याला रॉड सेलचा, त्याचा ज्या रॅटिनावरील रॉड सेलचा काही प्रॉब्लेम आहे. येतं लक्षात, रॉड सेलच्या समस्येमुळे रात आंधळेपणा होते, तर हे रंगाच्या बाबतीत जर बघतो म्हटलं तर इथे आणखी एक मजेशीर बाब पहा, हे कोन सेल रंगाला संवेदनशील आहे. आता कोन सेल सुद्धा तीन प्रकारचे असतात, लक्षात घ्या. एक लाल रंगाला संवेदनशील असलेला, हिरव्या रंगाला, ग्रीन रंगाला, कलरला संवेदनशील असणारा, आणि निळ्या रंगाला संवेदनशील असणारा. म्हणजे हे तिन्ही जे आहे हे तुमचे तिन्ही काय आहे, प्रायमरी कलर आहे. हे पण आपण पाहणार आहे, डोंट वरी, आपण सगळं पाहणार आहे, जे आपल्याला परीक्षेला इम्पॉर्टंट आहे, सगळ्या गोष्टी पाहणार आहे. तर हे कोन सेल जे आहे, हे कोन सेल सुद्धा तीन रंगाला संवेदनशील आहे, रेड, ग्रीन अँड देन ब्ल्यू. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी, कमी फ्रिक्वेन्सी आणि एकदम लोएस्ट फ्रिक्वेन्सी, या तीन व्हेरिएबल फ्रिक्वेन्सीला हे कोन सेल सेन्सिबल असतात, संवेदनशील असतात. बरेचशे वेळेस या सेलची जर संवेदनशीलता संपलेली असेल किंवा जन्मताच हेरिडिटीनेच याच्यामध्ये काही समस्या निर्माण झाली असेल, तर आपण बघतो बऱ्याचशा मुलांना कलर ब्लाइंडनेस असतात, ते या रंगामध्ये भेद करू शकत नाही, फरक समजू शकत नाही. का बरं, कारण त्यांच्या कोन सेल वीक असतात. समजते, साधी गोष्ट आहे. म्हणजे जर याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, या सेलमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, तर याचा परिणाम कोणत्या रोगात होते, कलर ब्लाइंडनेस, रंग आंधळेपणा. तर ठीक आहे, हा ही छोटासा टॉपिक होता, तर याच्यामध्ये संपला, छान झाला. तर रेटिना काय म्हणतोय, हा रेटिना आहे, हा एकदम सेन्सिबल पार्ट आहे, पोर्शन आहे, किंवा संवेदनशील पटल आहे. या पटलावर दोन प्रकारच्या सेल आहे, एक कोन सेल आहे, एक रॉड सेल आहे. या रॉड सेलला तुम्ही मराठीत दंडू पेशी आणि या कोन सेलला तुम्ही मराठीत शंकू पेशी म्हणता. आता हा रॉड सेल जो आहे हा प्रकाशाच्या तीव्रतेला संवेदनशील आहे.
ठीक आहे ना. प्रकाशाच्या तीव्रतेला संवेदनशील आहे म्हणजे आणि प्रकाशाच्या तीव्रतेसोबत सोबत हा अंधाराला सुद्धा संवेदनशील आहे. म्हणजे आपल्याला एखादी वस्तू अंधारात सुद्धा दिसते, याच्या मागचं कारण असं आहे की रॉड सेल. परंतु बऱ्याचशा लोकांना त्या अंधारात किंवा काळोखात ती वस्तू दिसत नाही, स्पष्टच दिसत नाही, रंगाने म्हणतो वस्तूच दिसत नाही. त्याच्या मागचं कारण जे राहते त्याच्या रॉड सेल वीक असतात आणि त्यालाच एकंदरीत आपण त्या रोग म्हणतो. तो रोग म्हणजे तुमचा रात आंधळेपणा. सेम केस कोनसेलमध्ये सुद्धा 3 प्रकारचे रंग संवेदनशील पेशी असतात. रेड, ग्रीन अँड देन ब्ल्यू. ह्या प्रायमरी कलर्स आहेत, हो ना. याच्यापासून बाकीचे रंग बनतात. परंतु कोणा व्यक्तीमध्ये त्यांच्या रॅटिनामधील या ज्या संवेदनशील भाग आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम असतात. याच्यामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना कलर ब्लाइंडनेस असतो. हाही वंश परंपरेचा चालणारा रोग आहे. तर ही रॅटिना. तर इन शॉर्टमध्ये हा एक भाग होता, है ना. आला लक्षात. आता बरेचसे बाबी आहेत की या दोन्ही सेल किंवा हे रॅटिनावरचा हा जो संवेदनशील भाग आहे याच्यातील या दोन्ही सेल एकाच दमात क्रियाशील नसतात, तर दोन्ही अल्टरनेटली वर्क करत असतात. तर ठीक आहे, तो आपण ज्यावेळेस डेप्थमध्ये बायोलॉजीमध्ये हा पॉईंट पाहू त्यावेळेस स्वतंत्र पाहू. आता याचा एक नेक्स्ट पार्ट, डोळ्याची समायोजन क्षमता. भिंगाची समायोजन क्षमता महत्वाचा पार्ट आहे. अकोमोडेशन, पॉवर ऑफ लेन्स. अकोमोडेशन, पॉवर ऑफ लेन्स, भिंगाची समायोजन क्षमता. बघ काय म्हणतो, एक व्यक्ती आहे आणि इथे एक लेन्स आहे. नॉर्मल लेन्स कन्सिडर करा, ओके. डोळ्याचाच लेन्स कन्सिडर करा आणि हा तुमचा रेटिना आहे. हा काय तुमचा लेन्स आहे आणि हे तुमची रेटिना आहे. आता ह्या व्यक्तीची प्रतिमा ज्यावेळेस अपवर्तित किरण या रेटिनावर पडेल त्यावेळेस दिसायला पाहिजे, ओके ना. ही एक नॉर्मल केस म्हणतो, ओके. आता हा माणूस जर खूप दूर गेला आणि ही लेन्स जर ॲज इट इज अशीच राहिली, बघा समजा मला काय म्हणायचं, ही लेन्स जशी आहे तशीच जर राहिली तर या माणसाची प्रतिमा इथे बने. वस्तू दूर आहे. म्हणजे ज्यावेळेस ही नॉर्मल रेंजला एक व्यक्ती होता, एक वस्तू होती, ज्यावेळेस याला पाहत होता तर याची अपवर्तित किरण रेटिनावर पडली आणि रेटिनावर पडल्यामुळे त्यामुळे आपल्याला ती दिसून राहिली. म्हणजे नॉर्मल केस म्हणतोय, याच्यामध्ये आपल्याला दिसते. परंतु इन केस एक वस्तू दूरवरची वस्तू आपण पाहतोय, ऑब्जेक्ट काय दूर आहे, दूर वस्तू आहे आणि भिंगामध्ये जर काहीच बदल झाला नाही तर त्याची जी प्रतिमा बनते ती अलीकडे बनेल, रेटिनावर बनणार नाही. अशा केसेसमध्ये आपल्याला दिसते का? दिसत नाही. तर मग आपल्याला काय होते, डोळ्यामध्येच ही क्षमता असते. जर एखादी वस्तू दूर जात असेल तर हा ऑटोमॅटिक काय होईल, चपटावील. म्हणजे वस्तू जरी दूर अंतरावर असली, हा चपटा झाल्यामुळे याचं नाभी अंतर वाढलं. आता ही वस्तू आपल्याला दिसते. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. तर ऍक्च्युली हा जो आहे याला की असं स्वतंत्र, हा तुमचा ऑटोनॉमस नर्वस सिस्टमचा भाग आहे. एखादी वस्तू नॉर्मल ठिकाणी आहे तर आपल्याला दिसून पडते, ओके. त्याचा अपवर्तित किरण बरोबर रेटिनावर पडते. ती वस्तू जर दूर गेली तर आपल्या डोळ्यातला भिंग आपोआप चपटा होतो आहे आणि चपटा झाल्यामुळे त्याची अपवर्तित किरण सुद्धा बरोबर रेटिनावर जाऊन पडते. ठीक आहे ना, याचा लक्षात घ्या. सेम केस याला उलट करता येईल. जर ही केस जर आपण म्हटलं आता इथून दूर नेला, इथून जर जोड आणायचं असेल तर बरेचशा वेळेस असं होऊ शकते, हा भिंग ॲज इट इज जर ठेवला तर याची जी प्रतिमा मिळायला पाहिजे ती कुठं, रेटिनाच्या मागं मिळेल. आणि रेटिनाच्या मागं जर प्रतिमा मिळाली तरी ते दिसणार नाही. याही केसमध्ये हे दिसणार नाही. तर इथे आपल्याला अपेक्षित असेल की ज्यावेळेस ऑब्जेक्ट जवळ असेल त्यावेळेस हा भिंग काय होईल, फुगीर होईल. हा झाला फुगीर. आता हा फुगीर झाल्यामुळे वस्तूची प्रतिमा बरोबर रेटिनावर येईल.
हा फुगीर झाला, वस्तूची प्रतिमा बरोबर रॅटिनावर आहे. या केसमध्ये आपल्याला दिसेल. तर मुद्दा लक्षात घ्या काय होतो. नॉर्मल केस, आवश्यकता पडली तर तो चापट झाला ज्यावेळेस वस्तू दूर होती, आवश्यकता पडली त्यावेळेस तो फुगीर झाला ज्यावेळेस वस्तू जवळ होती. तर लक्षात घ्या, डोळ्याची समायोजन क्षमता म्हणजे काय किंवा अकोमोडेशन पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय, तर आवश्यकतेनुसार नाभी अंतर कमी जास्त. आता इथे काय केलं, हे नाभी अंतर कमी जास्त केलेलं ना, नाभी अंतर कमी जास्त. नाभी अंतर कमी जास्त कसं केलं, एक तर तो चापट झाला किंवा मग तो फुगीर झाला. आता तो चापट कसा होतोय, तर तुम्ही लास्ट डायग्राम मध्ये जर बघितलं तर तुम्हाला लेन्सच्या वरच्या बाजूने मी सिलेरी मसल्स दाखवलेले आहे ना. जर वस्तू दूर असेल तर सिलेरी मसल ताणला जाईल, लेन्स चापट. वस्तू अगदी जवळ असेल तर सिलेरी मसल त्याला दाबेल, म्हणजे भिंग मोठा होईल, गोलाकार होईल. या दोन्ही केसमध्ये त्याचा प्रयत्न हाच राहतो की जी अपवर्तित किरण आहे त्याचा फोकस जो आहे तो रॅटिनावर झालेला आहे. ओके ना. बघा काय म्हणतो, साधी सरळ डेफिनेशन होतं. आवश्यकतेनुसार नेत्रभिंग आपले नाभीय अंतर कमी जास्त करतो. या क्षमतेला भिंगाची समायोजन क्षमता म्हणतात. आवश्यकता पडला तर चपटा झाला, आवश्यकता पडला तर फुगीर झाला. प्रयत्न हाच राहिला की तुमच्या लेन्सनं निर्माण केलेली जी अपवर्तित किरण आहे त्याचा फोकस तुमच्या रेटिनावर आला पाहिजे. त्या दृष्टीनं कधी तो चपटा होतो तर कधी फुगीर होतो. तर ही जी त्याची म्हणजे क्षमता आहे यालाच तुम्ही समायोजन क्षमता म्हणता. दृष्टीदोष पाहू त्यावेळेस हे इम्पॉर्टंट आहे. ओके, लक्षात असलं पाहिजे समायोजन क्षमता. आता समायोजन क्षमता त्याच्यामध्ये आहे, किती आहे हे पण महत्वाचं आहे. म्हणजे वस्तू जवळ येतानाही आपल्याला दिसतंय, वस्तू दूर जातानाही आपल्याला दिसतंय. हे सगळं शक्य होतंय लेन्सच्या समायोजनामुळे. परंतु जवळ येता वस्तू किती जवळची आपल्याला दिसते. तुम्ही पुस्तक वाचताय, आपलं स्टँडर्ड साईजचं किंवा आपले जे शाळेमध्ये व्यवस्था केली आहे हे तुमच्या डोळ्याला अनुसरून केलेली आहे. टेबल, बेंच आहे ना, डेस्क बेंच, आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे नियर अबाउट 25 सेंटीमीटर पर्यंत असते. असं तर होत नाही की मग एखादं वाचायचं असं आहे मग एकदम डोळ्याजवळ घेऊन वाचतो. पॉसिबल आहे काय? तुम्ही जर पुस्तक एकदम डोळ्याजवळ घेतलं तुम्ही वाचू शकता का? नाही वाचू शकत. म्हणजे समायोजन क्षमतेला सुद्धा लिमिट आहे. तुम्ही न्यूनतम सुस्पष्ट अंतर जे आहे ते तुमचं 25 सेंटीमीटर आहे. त्याच्यापेक्षा जर जवळ घेत गेले तर तुमचं बघण्याची दृष्टी जी आहे ती कमी होत जाते. म्हणजेच काय, लेन्स जो आहे तो त्याच्यापेक्षा कमी समायोजित होत नाही. तर हेही महत्वाचं आहे. समायोजन क्षमता न्यूनतम जे आहे, सुस्पष्ट न्यूनतम अंतर जे आहे ते आहे 25 सेंटीमीटर. लक्षात घ्या, एमसीक्यू साठी महत्वाचं आहे. 25 सेंटीमीटर हे न्यूनतम स्पष्ट अंतर आहे. याच्यापेक्षा जर तुम्ही जवळ घेत गेले तर तुम्हाला वाचता येणार नाही. अगदी जवळ जर घेतले तर तुम्हाला वाचताच येत नाही, कारण लेन्स तेवढा समायोजित होत नाही. ओके ना. हे न्यूनतम. आणि अधिकतम सुस्पष्ट अंतर. अधिकतम सुस्पष्ट अंतर किंवा अधिकतम समायोजन किती असू शकते, तर तुम्ही चंद्र पाहू शकता. चंद्र किती दूर आहे? जवळच आहे आपल्याला, खूप दूर आहे. लक्षात घ्या, आपण अनंत अंतरावरची वस्तू ही पाहू शकतो. अगदी जवळची पाहू शकत नाही, पण अनंत अंतरावरची वस्तू पाहू शकतो. न्यूनतम सुस्पष्ट अंतर जे आहे ते 25 सेंटीमीटर आहे, परंतु अधिकतम सुस्पष्ट अंतर जे आहे हे असते अनंत. ते किती असेल? अनंत. हेही महत्वाचं आहे समायोजन क्षमतेमध्ये. भिंगामध्ये एक समायोजन क्षमता आहे, पण तो एका विशिष्ट लिमिटच्या पेक्षा कमी तो होत नाही. त्या 25 सेंटीमीटर. आणखी याच्या संबंधित काही इम्पॉर्टंट बाबी इथंच पाहून घ्या. जसं आपल्या डोळ्याचा व्यास किती असते? डोळ्याचा व्यास म्हणजे टोटल आकार जर बघतो म्हटलं तर नियर अबाउट 2.4 सेंटीमीटर असते. काही फॅक्च्युअल आहे. ओके. याचं नाभीय अंतर
डोळ्याच्या भिंगाचं नाभीय अंतर, नेत्र भिंगाचे नाभीय अंतर हे जवळपास 2 सेंटीमीटर असते. हे सगळं रट्टा मारून घ्या. डोळ्याचा व्यास जवळपास 2.4 सेंटीमीटर असतोय. नेत्रभिंगाचे नाभीय अंतर, फोकल लेंथ किती असते? 2 सेंटीमीटर असतोय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शिकलाय तुम्ही, अपवर्तनांक है ना, हा नियर अबाउट 1.41 to 1.44 पर्यंत असू शकते. ओके, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर हाही डाटा तुम्ही ॲक्च्युअली पाठवून करा. ठीक आहे, चालेल. तर ही होती अकोमोडेशन पॉवर ऑफ लेन्स. तर काय असते, तर आवश्यकतेनुसार नाभीय अंतर कमी किंवा जास्त करण्याची जी डोळ्याची क्षमता आहे त्याला तुम्ही समायोजन क्षमता म्हणतात. दृष्टिदोष व त्यावरील उपाय. दृष्टिदोष, मला सांगा दृष्टिदोष कशामुळे निर्माण व्हायला पाहिजे तुम्हाला? तर हा जो दृष्टिदोष निर्माण होते जे आपण पाहिलं, जर डोळ्याची समायोजन क्षमता कमी झाली असेल, हो ना, बरोबर आहे. डोळ्याला दृष्टिदोष केव्हा निर्माण होईल? जर डोळ्याचं समायोजन थांबलेलं आहे, डोळा ॲज इट इज फिक्स झालेला आहे, तर एखादी दूरची वस्तू दिसणार नाही, कारण तो फिक्स झालेला आहे. कारण आपल्याला पाहायचं आहे की जर दूरची वस्तू असेल तर तो लेन्स चापट व्हायला पाहिजे, पण तो चापट होऊन नाही राहिला, म्हणजेच काय, समायोजित होऊन नाही राहिला, म्हणजे दूरची वस्तू आपल्याला दिसणार नाही. बरेचशा वेळेस जवळची वस्तू आपल्याला दिसणार नाही. म्हणजे दृष्टिदोष जो निर्माण होते ते समायोजन क्षमता कमी झाल्यामुळे होते. आणि समायोजन क्षमता जर कमी झाला तर याचा परिणाम काय पडतोय? याचा परिणाम असं पडतो आहे की अपवर्तित किरण रेटिनावर पडत नाही. आणि रेटिनावर पडत नाही तर याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम ती वस्तू दिसत नाही. तर ही जे दृष्टिदोष आहे जे अपवर्तित किरणाच्यामुळे होऊ शकतो, हे असे 3 दृष्टिदोष आहेत. हे जे अपवर्तित किरण आहे याच्याशी संबंधित 3 दृष्टिदोष आहेत. मजेशीर आहे. नंबर 1 लघु दृष्टिदोष, लघु किंवा निकट दृष्टिता म्हणतो आपण त्याला, निकट दृष्टिता. हे काय मराठी नाव आहे, याच्यापेक्षा इंग्लिशमध्ये सोयीचं आहे. मायोपिया एक निकट दृष्टिता. नंबर 2 हे मोडतो किंवा खाली येतो, दूरदृष्टिता. ओके. आणि नंबर 3 वृद्ध दृष्टिता. ओके. हे दूरदृष्टिता जो आहे त्याला तुम्ही हायपर मेट्रोपिया म्हणता, आणि हे वृद्ध दृष्टीचा जो आहे त्याला तुम्ही प्रेस बायोपिया म्हणता. ओके. हे 3 रोग महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, आणि हे कोणत्या लेन्सच्या सहाय्याने आपण दूर करतो तेही आपल्याला पाहायचं आहे. तर लक्षात घ्या, दृष्टिदोष याच्या मागचं कारण जो असतं तो समायोजन क्षमता जी भिंगाची कमी झाली असते ते असते. समायोजन क्षमता कमी झाल्यामुळे अपवर्तित किरण तुमच्या रेटिनावर पडत नाही, आणि अपवर्तित किरण रेटिनावर पडत नाही म्हणून तुम्हाला वस्तू दिसत नाही. तर ही जी अपवर्तित किरणाची जी समस्या आहे 3 प्रकारची असू शकतात. एक निकट दृष्टिता, दूरदृष्टिता आणि वृद्ध दृष्टिता. आता निकट दृष्टिता म्हणजे काय, तर याचा शब्द आता निकट दृष्टिता म्हणजे जवळचं, निकट म्हणजे रे निकट आली आपली परीक्षा, अभ्यास करावा लागते है ना. निकट म्हणजे जवळचे दिसते. निकट दृष्टिता म्हणजे जवळचं दिसते, दूरचं दिसत नाही. हे नाव भले उलटे आहे, असू द्या, काय करता. निकट दृष्टिता म्हणजे जवळचं दिसते. म्हणजे हा रोग कसा आहे, हा रोग असा आहे की याच्यामध्ये जवळचं दिसते, दूरचं दिसत नाही. निकट दृष्टिता म्हणजे निकटचं दिसते, दूरचं दिसत नाही. कोण नाही दिसत, काय नाही दिसत, पाहू आता. जवळचं दिसते, दूरचं दिसत नाही, म्हणजे ही केस अशी बनते. हा पप्पू आहे, हा पप्पूचा लेन्स आहे, आणि ही तुमची रेटिना आहे डोळ्याची. जवळचं दिसते म्हणतो म्हणजे हा प्रकाश किरण त्याला अपवर्तित होऊन याच्यावर पडला, हे जवळचं दिसते.
परंतु जसा पप्पू दूर गेला हा लेन्स ॲज इट इज झाला असं म्हणतो. हा लेन्स ॲज इट इज, जवळचं दिसते दूरचं दिसत नाही. हा काय गेला, हा पप्पू गेला दूर. आणि हे असण्यामागचं कारण काय, हा प्रॉब्लेम काय, याचं प्रॉब्लेम हे आपण आधीच पाहिलं, समायोजन क्षमता घटली आहे. हे होण्यामागचं कारण याची समायोजन क्षमता घटली आहे. आता समायोजन क्षमता जर घटली तर हा जसा आहे तसाच इथं राहील. पप्पू खूप दूर आहे, पप्पूची प्रतिमा कुठं बनायला पाहिजे, हा आपाती किरणाला आणि इथं हा अपवर्तित झाला. आणि इथं म्हणजे पप्पू ज्यावेळेस जवळ होता त्यावेळेस त्याचं अपवर्तित किरण रेटिनावर आला म्हणून ही वस्तू दिसली. परंतु जसा पप्पू दूर गेला तर ही अपवर्तित किरण रेटिनाच्या अलीकडे बनते आहे. रेटिनाच्या अलीकडे बनते म्हणजे वस्तू दिसेल का, तर याच्यामध्ये वस्तू दिसणार नाही. कारण तेच आहे, कारण एकमेव चालू द्या. जर डोळ्याची कारण व्हेरिएबल असू शकते, समायोजन क्षमता कमी झालेली आहे किंवा तुमचा नेत्रगोल मोठा झालेला आहे. नेत्रगोल मोठा झाल्यामुळे सुद्धा रेटिना आणि लेन्स याच्यातलं अंतर वाढते, तो सुद्धा प्रॉब्लेम असू शकते. पण एक हा घेऊन चला, अलग लक्षात. जवळचं होतं, अपवर्तित किरण रेटिनावर पडली, वस्तू दिसली. परंतु मी म्हणतो की तुमच्या डोळ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, काय, समायोजन क्षमता घटलेली आहे. समायोजन क्षमता घटली आहे तर हा लेन्स जसा आहे तसाच खाली आला, जसा आहे तसाच आहे. वस्तू दूर गेली, हा हालू शकत नाही, याची समायोजन क्षमता घटलेली आहे. त्याच्यामुळे हा अपवर्तित किरण रेटिनावर न पडता अलीकडे पडेल. अलीकडे जर पडला तर हा वस्तू दिसू शकते का, दिसू शकत नाही. मग हा दोष दूर करायचा आहे, याच्यावर उपाय, इस पर क्या उपाय है, तर देखो आता ही दूरची वस्तू आहे, हा तुमचा लेन्स आहे की ज्याच्यात काही फरक पडत नाही. ओके ना. आता तुम्हाला लेन्स वापरायचा आहे, चष्मा वापरायचा आहे. दूरच्या गोष्टी दिसून येणार आहेत, तुम्ही काय डॉक्टरकडे जाऊन चष्मा द्यावा आम्हाला. मग तुम्ही चष्मा घेता, कोणता घेता, निगेटिव्ह घेता, पॉझिटिव्ह घेता, आणि मस्त सांगता मित्रांना की मला मायनस पॉईंट समथिंगचा चष्मा लागला किंवा प्लस समथिंग चष्माचा नंबरचा चष्मा लागला. तर कशाच्या बेसिसवर आहे, याच्याच बेसिसवर आहे. मस्त मजेशीर आहे, लक्षात घ्या मी काय म्हणतो. दूर अंतरावर आहे, हा तुमचा लेन्स आहे, ही तुमची रेटिना आहे. बघा चित्र बारीक बारीक निघते आहे, आपल्याकडे काही पर्याय नाही, छोटासा व्हाईट बोर्ड आहे. आणि बघा दूर अंतरावर हा लेन्स आहे, ही तुमची रेटिना आहे. दृष्टीदोष दूर करायचा आहे. आता इथं आपण भिंग वापरू, कोणचा भिंग वापराल, अंतर्वक्र वापराल की बहिर्वक्र वापराल, तर तुम्हाला लक्षात घ्या, लेन्स ही अपवर्तित किरण मागण्या यायची आहे. ही अपवर्तित किरण जर मागण्या यायची असेल तर तुम्हाला इथली जी आपाती किरण आहे हे वर्त न्यावी लागेल. जर वर्त न्यावी लागेल तर तुम्हाला कोणतं लागेल, डायव्हर्जिंग लेन्स लागेल. लॉजिक, इथं लॉजिक लागते, तुम्ही लॉजिक लावून पहा, व्यवस्थित लागते. बघा मी सांगतो, इथं जर मी अंतर्वक्र भिंग वापरला, चल याची प्रकाश किरण आली, अंतर्वक्र आरसा कसा असतोय, डायव्हर्जिंग असतो ना, डायव्हर्जिंग असतोय. इथून प्रकाश किरण इथं गेली, इथून प्रकाश किरण इथं गेली, डायव्हर्ज झाला आहे. आणि लेन्सवर पडल्यानंतर पुन्हा तो अपवर्तित होईल. तर अपवर्तित होताना काय होईल, आता हा दोन्ही टोकाकडे गेला आहे, म्हणजे वर्त गेला असल्यामुळे याची अपवर्तन बरोबर त्या रेटिनावर असेल आणि आपल्याला ती वस्तू दिसेल. म्हणजे लक्षात घ्या, निकट दृष्टीचा हा दोष दूर करण्याकरिता आपण अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरतो. आता आणखी एक गोष्ट, लास्ट लेक्चरमध्ये साइन कन्व्हेन्शन मध्ये आपण ह्या बाबी पाहिला की अंतर्वक्र भिंगाचं नाभीय अंतर कसं असते. अंतर्वक्र भिंगाचं नाभी अंतर, हा तुमचा अंतर्वक्र भिंग आहे, हा तुमची नाभी आहे. लास्ट लेक्चर अभ्यास करत जा. डायव्हर्जिंग आहे अंतर्वक्र भिंग आणि याची नाभी, हे नाभी कुठे आली, या बाजून आली, एक्स ऍक्सिसवर डाव्या बाजूला. एक्स ऍक्सिसवर डाव्या बाजूला आहे म्हणजे याचं नाभीय अंतर पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल, अरे निगेटिव्ह असेल रे. ओके ना. तर मुद्दा लक्षात घ्या, ज्या चष्म्यामध्ये अंतर्वक्र भिंगाचा वापर केलेला असतो तो चष्मा निगेटिव्ह नाभी अंतराचा असतो. मग आपण बोलताना म्हणतो ना की माझा चष्माचा नंबर निगेटिव्ह आहे, तर निगेटिव्ह आहे म्हणजेच काय, निगेटिव्ह आहे म्हणजे सरळ. आता एखाद्या जर तुम्हाला म्हटलं की माझा चष्मा निगेटिव्ह आहे तर समजून घ्यायचं याला दूरचं दिसत नाही, जवळचं दिसतंय. दूरचं दिसत नाही, कारण त्यांना अंतर्वक्र भिंग वापरलेला आहे,
तो दूर करण्याकरिता. आणि अंतर्वक्र भिंगाचं नाभी अंतर का असते, निगेटिव्ह असते, तो चष्मा निगेटिव्ह असते. दुसरा टॉपिक दूरदृष्टिता, हायपरमेट्रोपिया. वरती येतो थोडस, खाली दिसत नाही. चला पटापट पटापट. दूरदृष्टिता, हायपर मेट्रोपिया. दूरदृष्टिता म्हणजे दूरचे दिसते, जवळचे दिसत नाही. दूरचं दिसते आणि जवळचं दिसत नाही. म्हणजे हा पप्पू आहे, इथला हा तुमचा लेन्स आहे आणि हा तुमची रॅटिना आहे. दूर अंतरावर आहे, पप्पूची लेन्स इथून इथं आली, इथून इथं आली आणि इथं पडली, काय दिसते, दिसते. ओके, दूरचं दिसते पण जवळचं दिसत नाही. पप्पू जवळ आला, पप्पू जवळ आला, हा तुमचा लेन्स ॲज इट इज इथंच आहे. पप्पू जर जवळ आला तर पप्पू जवळ आल्यामुळे याची जी प्रतिमा निर्माण होते, अरे मेला मागवते. वस्तू दिसन काय, लक्षात घ्या, वस्तू दिसन काय, प्रतिमा रेटिनाच्या खूप भागामध्ये दिसते आहे, वस्तू दिसणार नाही. याच्यामध्ये वस्तू दिसणार नाही. मग हा समस्या सॉल्व्ह करायची आहे, कारण याच्या मागचं कारण तेच आहे, समायोजन क्षमता घटलेली आहे. हा असा आहे तर हा असाच खाली आला, याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही. ओके ना. फरक न पडल्यामुळे याची प्रतिमा कुठे गेली, म्हणजे याची फोकल लेंथ कशी राहिली, ॲज इट इज झाली है ना. प्रतिमा माग म्हणजे रॅटिनाच्या मागच्या साईडनं तुमचा अपवर्तित किरण एकत्र येणार आणि इथं आल्यामुळे तो वस्तू आपल्याला दिसणार नाही. मग हा याच्यावर सोल्युशन पाहिजे, याच्यावर सोल्युशन पाहिजे. हा ॲज इट इज घेतला, हा तुमचा रॅटिना आणि लेन्स. याला जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर माझ्याकडे आपल्याकडे एक पर्याय. आता तर इथं साधा पर्याय, इथं अंतर्वक्र वापरला गेला, बहिर्वक्र वापरला, पण समजण्याच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या. आता हा बहिर्वक्र भिंग आहे है ना. बहिर्वक्र भिंग असल्यामुळे हा कसा आहे, हा अभिसारी आहे, हा कन्व्हर्जिंग आहे ना. म्हणजे याच्यावर जर एखादी प्रकाश किरण पडली तर हा का होतो, अभिसारित होतो. हा झाला अभिसारित. जवळ आता हा अभिसारित आल्यामुळे बघा, हा इथून निघाला होता म्हणून इथं गेला. आता हा इथून निघता इथून आला. जर इथं जर आला असेल तर हा इथून जर इकडे आणला तर इथंच तयार होतो, मागं जात नाही. लक्षात घ्या, हा अभिसारी असल्यामुळे हे शक्य झालं, याच्यामध्ये तो अपसारी असल्यामुळे शक्य झालं. लक्षात येत आहे, सोपी आहे. व्यवस्थित जर लक्षात घेतलं तर एकदम सरळ आहे. तर ठीक आहे, असो. आता हा भिंग कोणता आहे, हा बहिर्वक्र भिंग आहे. हा भिंग कोणता आहे, बहिर्वक्र भिंग आहे. बहिर्वक्र भिंग याचं नाभी अंतर कसं असते, नाभी अंतर, बहिर्वक्र भिंगाचं नाभी अंतर कसं असते, माहिती आहे तुम्हाला. बहिर्वक्र भिंग, हा बहिर्वक्र भिंग, याच्यावर प्रकाश किरण आली, अपवर्तित झाली, नाभी अंतर. आता याला जर तुम्ही एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस जर कन्सिडर केला तर एक्स ॲक्सिसवर हा ऑप्टिक सेंटर पासून कुठं आहे, पॉझिटिव्ह साईनला आहे, आणि इकडे निगेटिव्ह साईनला आहे. वरतं पॉझिटिव्ह साईनला आहे, खाली निगेटिव्ह साईनला आहे. लास्ट लेक्चरमध्ये ह्या गोष्टी पाहिला. मग याचं नाभी अंतर कुठं बनते, हे तर नाभी अंतर बनते म्हणजे ऑप्टिक सेंटर पासून एक्स ॲक्सिसला उजवीकडे, एक्स ॲक्सिसला उजवीकडे आहे, म्हणजे नाभी अंतर याचं पॉझिटिव्ह आहे. नाभी अंतर पॉझिटिव्ह म्हणजे आपण असं म्हणू शकतो, हा दोष दूरदृष्टिता. दूरदृष्टिता दोष घालवण्याकरिता आपण बहिर्वक्र भिंगाचा वापर करतो. दूरदृष्टिता दोष घालवण्याकरिता आपण पॉझिटिव्ह नाभी अंतर असलेल्या भिंगाचा वापर करतो. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर म्हणजे लक्षात घ्या, ज्याला दूरचं दिसते जवळचं दिसत नाही, अशा व्यक्तीचा चष्मा हा पॉझिटिव्ह चष्मा असतो. ओके ना, पॉझिटिव्ह असतो. ज्याला दूरचं म्हणजे ज्याला दूरचं दिसत नाही त्याच्यासाठी निगेटिव्ह चष्मा, ज्याला जवळचं दिसत नाही त्याच्यासाठी पॉझिटिव्ह चष्मा. ओके, तर ठीक आहे. हे लेन्स. आणि याचा एक तिसरा टॉपिक, तिसरा हा दुसरा होता. 2 मिनिटं, संपला टॉपिक. वृद्ध दृष्टितता. ओके, प्रेस बायोपिया. ओके, वृद्धदृष्टिता. अरे वृद्धदृष्टिता म्हणजे काय, ज्याचं गौऱ्या नदीवर गेल्या आहे असा माणूस, हा वृद्ध माणूस आहे. आता वृद्ध माणूस म्हटलं तर तो वय संपत आलेला आहे, तर डोळे काय काम करणार त्याचे. आता याचा प्रॉब्लेम काय असते, आता तुमची म्हणजे प्रॉब्लेम काय असं असू शकते की आपण जेवण आहे, मे बी दूरचा प्रॉब्लेम आला, मे बी जवळचा प्रॉब्लेम आला, हा तर खतमच काम झाला आहे ना. तर इथे समस्या काय येते,
इथं दूरचंही दिसत नाही, दूरचंही दिसत नाही, म्हातारा झाला, जवळचंही दिसत नाही. अरे तुम्ही घरी अनुभव घेतला असाल ना, एखादा म्हातारा कुत्रा बसला आणि तुम्ही आल्यावर दुसरी बाधा, अच्छा तू आहे का, जवळ आला, अच्छा तू आहे का, म्हणजे दूर नाही दिसत नाही जवळ नाही दिसत नाही, म्हणजे सत्यानाश आहे ना, दूरचंही दिसत नाही आणि जवळचं दिसत नाही. आता यार ज्या आधीच्या केसेस पाहिलं का, अरे दूरचं दिसत नाही म्हणजेच काय, निकट दृष्टीचा दोष आहे. दोन्ही दोष आले नाही तर, दूरचं दिसत नाही जवळचं दिसते म्हणजे काय, निकट दृष्टीतता आणि हे दूरदृष्टीतता, बरं ना, म्हणजे एकाच माणसाच्या डोळ्यात दोन्ही दोष आले. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तुम्ही अंतर्वक्रभिंग, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तुम्ही बहिर्वक्रभिंग. म्हणजे इथं म्हाताऱ्यासाठी असा चष्मा तयार करा की ज्याचा वरचा भाग वेगळा लेन्सचा असेल, खालचा भाग वेगळा लेन्सचा असेल. म्हणजे असं कन्सिडर करतो ना, हा जो आहे हा अंतर्वक्र भिंगाचा, तर हा खालचा जो भाग आहे हा बहिर्वक्र भिंगाचा. म्हणजे आप्पाजीसाठी दोन्ही भिंग असलेला चष्मा वापरायला लागेल. पहा कधी आप्पा पाहताना दूरचं पाहताना असं पाहते, जवळचं पाहताना असं पाहते. न्यूजपेपर वगैरे वाचताना आपण असं वाचतो ना, खालच्या लेन्स कन्सिडर करा की म्हणजे इथं जर तुम्हाला लेन्स वापरायचे आहे, हे दोन्ही लेन्स म्हणजे या प्रॉब्लेमच्या सोल्युशनसाठी दोन्ही लेन्सचा चष्मा वापरायला लागेल, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर ठीक आहे, हे होते लेन्सच्या सहाय्याने जे दृष्टीदोष होते त्याच्यावरील उपाय. तर ठीक आहे, मजा आली असेल तुम्हाला, मी अपेक्षा करतो. तर लेन्सच्या बाबतीत एक टॉपिक राहिलेला आणखी, लेन्सचे व्हेरिएबल फॉर्म्युले, 4 फॉर्म्युले आहे. साइन कन्व्हेन्शन आपण पाहिलं, पुन्हा रिपीट करू. साइन कन्व्हेन्शन, त्याच्यावरचे फॉर्म्युले आणि त्याच्यावरचे आतापर्यंत एमपीएससीनं केवळ एमपीएससीने विचारलेले क्वेश्चन जे असतात त्याच्यावर एक सेपरेट लेक्चर बनवतो. मजा आली असेल तुम्हाला? ओके, तर मजा आली असेल तर खरोखर तुम्हाला याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे त्यालाही दाबायचं विसरू नका, कारण जे डेलीचा जो व्हिडिओ येत आहे ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येण्याकरिता त्याचा फायदा होईल. ठीक आहे, धन्यवाद. अभ्यास चालू द्या. जय हिंद.